तर मित्रांनो आपण आहे आता पाटणा देवीच्या आवारात आरुषी बघा मित्रांनो. तर मित्रांनो तिकडं बाबा भेटला बोंधूबाबाकडं पैसे मागितले मित्रांनो. तर आपण त्या बाबा बिकनला तर मित्रांनो आरुषी काही एका ठिकाणी उभं राहत नाही. आरुषी पवरून तिकडं हे ऋषिकेशनं लावलं आहे जे बाबाजी गण. तर हे मग तुम्ही मागं पाहत आहे मित्रांनो पाटणा देवी मंदिर आहे. तर मित्रांनो आता आपण धुणार आहे पाण्यामध्ये पाय. या आरुषी ऋषिकेश चालले मित्रांनो पुढं पाय धुण्यासाठी. तिकडे काही भाविक पाय धुत आहे. तर मित्रांनो आपण मी धुतलेलं आहे पाण्यामध्ये पाय. तिकडे आरुषी ऋषिकेश बी धुत आहे मित्रांनो पाय. तर मित्रांनो आरुषी चालतं ड्रेस बोलला. चल मित्रांनो आरुषी ती निघलेली आता भेळ खाण्यासाठी. तर मित्रांनो नवरात्रामध्ये इकडं नदीला पूर गेलेला आहे त्याच्यामुळे भाविकांनी आता गर्दी केली. तेव्हा काही भाविकाला येण्यासाठी मनावी येते मित्रांनो इकडं. तर इकडं लागलेले मित्रांनो भेळचे पेड्याचे ते आलेला स्टॉप मागं बघत आहे. तर इकडं आरुषी ते आता बसणार मित्रांनो भेळवाला मामा भेळ खाण्यासाठी. तर मित्रांनो आरुषीने आपण बसलो आता पामपूरच्या याच्यावर. मित्रांनो तुम्ही बघत आहे तिकडं पाटणा देवी चंदिका मातेचं जुनं मंदिराचं स्थान आहे मित्रांनो. तर इकडं लाखोच्या संख्येने भाविक नवरात्रात उन्हाळ्यामध्ये दर्शन घेत राहतात. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण निघलोय आता देवीच्या मंदिराकडून गाडीकडे आपल्या. तर मित्रांनो आता झालेलं आहे पाणी फार कमी. पहिले पाणी तुम्ही बघणार आहे मित्रांनो झाडं जुडं पुरे वाकले पाहिजे. पहिलं मंदिराकडे जाण्यासाठी 8 दिवस जागा नव्हती मित्रांनो. इतकं पाणी चालू होते. तर मित्रांनो मागं कुकू घेण्याचं काम चालू आहे देवासाठी घरासाठी. तर आरुषी आणि ऋषिकेश काही मागत आहे मित्रांनो. यांना इकडंच सोडून देणार आहे आपण यांना जर काही मागितलं तर मित्रांनो. त्याच्यानंतर आलेलं आपण वालजेरी इथे. तर मित्रांनो जे लोक नारळ फेकताय ते तुम्ही बघताय मित्रांनो. ते पोरं काढून पाण्यातून वर काढून आणतात. तर तिकडे आरुषी ते हातपाय धुत आहे मित्रांनो.